मित्रांनो, 2 सप्टेंबर पिठोरी अमावस्या. घरावरून ओवाळून टाका ही वस्तू. घरावरील सर्व बाधा, संकटे, नजरदोष दूर होतील. नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे आमच्या मराठी ॲस्ट्रॉलॉजर ह्या चॅनलवर. मित्रांनो, 2 सप्टेंबरला श्रावण महिन्याचा शेवटचा दिवस आहे आणि याच दिवशी आलेली आहे अमावस्या, जी आहे पिठोरी अमावस्या. ही अमावस्या सोमवारी आल्यामुळे ही सोमवती अमावस्या सुद्धा आहे. मित्रांनो, ही सगळ्यात मोठी अमावस्या मानली जाते, कारण याच दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा करण्यात येतो. पितृदिन म्हणजे पितृंची पूजा सुद्धा करण्यात येते आणि मातृदिन म्हणून सुद्धा हा दिवस ओळखला जातो, कारण या दिवशी माता आपल्या मुलांची पूजन करतात, त्यांना ओवाळणी करतात. मित्रांनो, या दिवशी अमावस्या आल्याने प्रत्येक अमावस्याच्या दिवशी आपण आपल्या मुलांची आणि आपल्या घराची नजर नक्की काढावी. आता ही सगळ्यात मोठी अमावस्या आहे. ही नजर काढली घराची, वास्तूची, तर राहू केतूचा वास हा घरातून नष्ट होतो. घरावरून राहू केतूची नजर दूर होते. प्रत्येक अमावस्या असू द्या, प्रत्येक अमावस्याला तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि ही मोठी अमावस्या आल्याने ही या दिवशी तर अवश्य करायचा आहे. मित्रांनो, आता या दिवशी तुम्हाला एक पूजेचे नारळ आणायचे आहे. पूजा सामग्रीच्या दुकानातून किंवा किराणा दुकानातून तुम्हाला एक नारळ आणायचे. ते नारळ सोलायचं नाही, कारण आपल्याला ते नारळ फोडायचं नाही आहे. हे नारळ आणल्यानंतर ते नारळ घेऊन संध्याकाळी आपण आपल्या मुख्य घराच्या मुख्य दाराच्या बाहेर उभं राहायचं. जे आपलं घर आहे त्याच्या बाहेर आपण उभं राहायचं. घराच्या आत आपण बघत आहोत अशा रीतीने उभं राहायचं. त्यानंतर आपल्या उजव्या हातात तो नारळ घ्यायचा आणि घराच्या वरून म्हणजे मुख्य दाराच्या वरून खालपर्यंत असे 7 गोल तो नारळ आरती जसं ओवाळतो तसं तो नारळ फिरवायचा. 7 वेळेस तो नारळ फिरवून झाल्यानंतर तो नारळ एखाद्या चौफुलीला म्हणजे 4 रस्त्यावर टाकायचा, किंवा नदी असेल तर नदीत प्रवाहित करायचा, तलाव असेल, समुद्र असेल तर पाण्यात टाकायचा, किंवा कोणतं झाड असेल तर झाडाखाली तुम्ही ठेवून द्यायचा. घराच्या थोड्या लांब जाऊन ते नारळ तुम्हाला टाकून द्यायचा आहे. अशा रीतीने हा उपाय तुम्हाला करायचा आहे. या उपायामुळे नजरदोष, बाधा, संकट, समस्या, राहूकेतूचा वास तुमच्या घरावरून दूर होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.